नमस्कार। आज मी मिक्स धान्याची थालीपीठ बनवणार आहे। तर त्यासाठी 1 वाटी गहू घेतले, 1 वाटी ज्वारी घेतली, अर्धी वाटी हरभरा डाळ आणि 1 मूठभर मुगाची डाळ घेतलेली आहे। तर हे गिरणीतून दळून आणायचे आणि थालीपीठ बनवायचे। आजी ह्याच्यामध्ये लसूण टेचून घ्यायचं आहे, 1 चमचा जिरं टाकायचे आणि अर्धा चमचा पोहे। आपण दळून आणलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 वाटी कांदा पात टाकायची, 1 वाटी कांदा टाकायचा आहे। हरभऱ्याची डाळ आपण 1 तास भिजत ठेवलेली, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ टाकायची भिजवलेली। कोथिंबीर, 2 चमचे मिरची पावडर आपल्या आवडीनुसार टाकायची, कमी जास्त चवीपुरतं मीठ टाकायचे। हिरवी मिरची बारीक चिरलेली 4-5, हिरवी मिरची बारीक चिरलेली 4-5 आणि अर्धा चमचा हळद, ठेचून घेतलेलं जिरं आणि लसूण टाकून घ्यायचं। याच्यामध्ये घेतलेला आपण लसूण टाकून घ्यायचे। आता सगळं असं मिक्स करून घ्यायचे, लागल तसं पाणी टाकून मळून घ्यायचं। थोडंसं याच्यावरती तेल लावून घ्यायचे। कापड थोडंसं चांगलं असं ओलं करून घ्यायचे। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि असं त्याला दाबून घ्यायचं। थोडासा पाण्याचा हात लावला म्हणजे हाताला चिटकत नाही। अशा पद्धतीने एवढ्या आकाराची आपली थालीपीठ थापून घ्यायची। त्याला मध्ये मध्ये थोडंसं होल द्यायचं। तवा गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये असं थोडंसं तेल टाकून घ्यायचं। प्रत्येक वेळेस या कापडावर थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही। त्याच्यामध्ये आपण हरभऱ्याची डाळ घातली। हरभऱ्याच्या डाळ अशी आपल्या दाताखाली लागली की एकदम टेस्टी वाटतं, त्याकरता डाळ घातलेली आहे। आणि थालीपीठ एकदम टेस्टी तसं सगळ्या डाळी असल्यामुळं एकदम खमंग होते। आता हे आपलं थालीपीठ चांगलं भाजलेले, त्याला साईडला काढून घ्यायचे। ते भाजल्यानंतर ह्याच्यावरती दुसरं टाकून द्यायचं, म्हणजे एकावर एक टाकलं की खालचं चांगलं उकडून निघतं। Subscribe now and press the bell icon.